नमस्कार, बातमीपत्रात सगळ्यांचं स्वागत। अंजनसिंगी गावातील 50 वर्षापूर्वी बांधलेले बस स्थानक सार्वजनिक बांधकाम विभागाने रोड रुंदीकरणाच्या नावाखाली पाडले आणि त्या ठिकाणी पुन्हा नव्याने बस स्थानक करण्याऐवजी सदर ही जागा ग्रामपंचायतीची आहे असे दाखवून आणि ती जागा ग्रामपंचायत बांधकाम करण्यासाठी अतिक्रमण धारकाचे अतिक्रमण काढून द्यावे अशा ग्रामपंचायतला नोटीस देतात। परंतु जर ती जागा ग्रामपंचायतची होती तर बांधकाम विभागाने ते बस स्थानक पाडले कसे हा प्रश्न क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कपिल पडघान यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला उपस्थित केला आहे। जर तुमच्या अधिकारात नव्हते तर तुम्ही अंजनसिंगी बस स्टँड पाडले कसे? जिल्हाध्यक्ष पडघान यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला 16 ऑगस्ट 2025 पर्यंत स्पष्टीकरण मांडण्यासाठी वेळ दिलेला आहे। 16 ऑगस्ट पर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाने आपलं स्पष्टीकरण लेखी संदर्भात दिले नाही तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अमरावती कार्यालय येथे क्रांतिकारी शेतकरी संघटना व गावकरी मोठा आंदोलन करेल असा इशाराही आता शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कपिल पडघान यांनी दिलाय। जय शिवराय, जय लोजी, जय भीम। मी कपिल पडघान। गेल्या 50 वर्षापासून अंजनसिंगी येथे एक बस स्टँड होतं आणि आता 3 वर्ष झाले त्या अंजनसिंगी जे बस स्टँड होते ते बस स्टँड अदृश्य झाले म्हणा की तिथं अतिक्रमण केले हे सर्व जनतेला दिसत आहे। पण हे बस स्टँड होतं PWD विभागाच्या लोकांनी रोडचं रुंदीकरण करण्यासाठी ते बस स्टँड पाडण्यात आलं आणि सांगितलं की रुंदीकरण झाल्यानंतर आम्ही पुन्हा बस स्टँड बांधून देऊ। पण अजूनपर्यंत 3 वर्ष झाले बस स्टँड तिथं बांधलेलं नाही आहे आणि त्यानंतर गावातील लोकांनी अनेक आंदोलन केले, चक्काजाम केला, ग्रामपंचायतने बी पाठपुरावा केला। ग्रामपंचायतनी लेखी स्वरूपात दिले आहे की इथं अंजनसिंगीचं बस स्टँड होतं, अंजनसिंगीचं बस स्टँड तुम्ही पाडलं तर पुन्हा बांधून देण्यात यावं अशी गावकऱ्यांची मागणी होती आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून ठराव हे झाला। पण याकडे PWD विभागाने दुर्लक्ष केलं का की PWD विभागावर इच्छा स्थानिक आमदार यांचा दबाव आहे आणि हे बोलून गेले। जे माजी अधिकारी होते, रिटायर झाले, ते जे अधिकारी होते त्यांनी माझ्यापर्यंत बोलून गेले आणि त्याची माझ्यापाशी रेकॉर्डिंग आहे की आमदारांचा दबाव असल्याच्या कारणाने ज्या व्यक्तीने जे अतिक्रमण केलं आहे तो व्यक्ती आमदारांच्या जवळचा आहे, तो व्यक्ती भाजपचा कार्यकर्ता आहे म्हणून आमच्यावर दबाव आहे म्हणून तिथं बस स्टँड होऊ शकत नाही असे माझ्यापर्यंत ते रेकॉर्डिंग आहे आणि ते रेकॉर्डिंग कधी व्हायरल करणार आहे? बस 15 ऑगस्ट झाला की यांचं मी झेंडावंदन करणार आहे। आणि PWDला माझा प्रश्न आहे की तुम्ही म्हटलं होतं तर रुंदीकरण झाल्यानंतर आम्ही बस स्टँड बांधून देऊ आणि एकाएकी तुम्ही पलटून गेले हे तर वाक्य बोलले की आमच्या अंडरमध्ये हे बस स्टँड येत नव्हतं, ग्रामपंचायतच्या अंडरमध्ये येत होतं। मग मला PWDनी येत्या 2 दिवसामध्ये लेखी स्वरूपात देण्यात यावं की आमच्या अधिकारामध्ये हे बस स्टँड येत नव्हतं, ग्रामपंचायतच्या अधिकारामध्ये बस स्टँड येत होतं अशी लेखी स्वरूपात PWD विभागाने मला देण्यात यावं। आणि मी हा व्हिडिओच्या माध्यमातून PWDच्या अधिकाऱ्यांना सांगत आहे, तुमच्यावर आमदारांचा दबाव असो की मुख्यमंत्र्याचा दबाव असो की तिकडे प्रधानमंत्र्याचा दबाव असो, गावाचा नागरिक तुम्हाला आता तुडवल्याशिवाय राहणार नाही। कारण आमच्या आई बहिणी, आमच्या बहिणी शिक्षणासाठी जाते, पावसाळा तर पूर्ण आता पावसाळा गेला, थंडीचा सीजन आला, बाहेरगावी आमच्या इथं मुली शिक्षणासाठी जाते, आमच्या मुली बाहेरगावी जाते आणि तिथं बस स्टँड नाही, त्यांना इकडे तिकडे इथं बसा लागते। वृद्ध लोक आहे, सामान्य लोक आहे, यांना तिथं रोडच्या काठी उन्ही तानी हिवाळा पावसाळ्यामध्ये बसा लागते। मी जास्त ना बोलता PWDच्या अधिकाऱ्याला मी सांगत आहे
तू अऱ्या नायक की बऱ्या नायक तुझ्या अंडरमध्ये नाही आहे ते, तर मला लेखी स्वरूपात 16 तारखेपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयामध्ये येऊन PWD विभागाच्या अधिकाऱ्यानं ग्रामपंचायत कार्यालय अंजय सिंगमध्ये येऊन ह्या संदर्भात लेखी स्वरूपात पत्र दिलं नाही, तर 18 तारीखला मी PWDच्या अमरावतीच्या कार्यालयामध्ये माझ्या गावाच्या लोकांना घेऊन, असंख्य लोकांना घेऊन तिथं जो तमाशा होईल याची संपूर्ण जबाबदारी PWDची राहील। या माझा शेवटला PWDच्या अधिकाऱ्यांना माझा इशारा आहे। खूप झाल्या तुमच्या भोपाल्या। अंजय सिंगीचं बसस्टँड तुम्ही का पाडलं, कोणाच्या आदेशाने पाडलं आणि का बांधलं नाही, तिचं अतिक्रमण का नाही हटवलं आणि तुमच्या अंडरमध्ये येत नसेल तर ग्रामपंचायतच्या अंडरमध्ये येत असेल तर तसं लेखी आम्हाला देण्यात यावं। नाही तर क्रांतिकारी शेतकरी संघटना अंजय सिंगे गावकऱ्यांना घेऊन अमरावती PWDच्या कार्यालयामध्ये तांडव केल्याशिवाय राहणार नाही, याची नोंद घ्या। ही नोंद घेऊन तुम्ही तुमच्या हातावर गोंदा, कारण 18 तारखेला मी येत आहे आणि गावाचे नागरिक सोबत घेऊन येत आहे। जय शिवराय।